पवित्र झाला. तू याला 355 वर्षापूर्वी या ठिकाणी. तर सिंहगड किल्ला पुण्यापासून साधारण 35 ते 40 किलोमीटर अंतरावर आहे आणि समुद्र सपाटीपासून नाही का त्याचे तर 4300 फूट उंची असल्यामुळे नाही का इथला परिसर आणि हे तर एकदम ओकेच असतं. त्याच्यामुळे तुम्ही बी यायला विसरत नका जाऊ. किल्ल्याचा इतिहास जर सांगायचं म्हणलं तर सिंहगड किल्ल्याचं आधीचं नाव म्हणजे कोंढाणा होतं आणि जवळजवळ नाही का ह्या किल्ल्याला 2000 वर्ष जुना मानला जातो. किल्ल्याचा सर्वात महत्वाचा प्रसंग सांगायचा म्हणला तर 1670 मध्ये सिंहगड किल्ल्यासाठी लढाई झाली, जिथं तानाजी मालुसरेंनी शौर्याने लढून किल्ला जिंकला. हा पण तेव्हा पण आपल्या राजाने शिवाजी महाराजांना म्हटलं होतं गड आला पण सिंह गेला. तेव्हा तानाजी मालुसरेंनी बलिदान देऊन हा किल्ला जिंकला होता. आणि इथल्या टाक्यांचं महत्व सांगायचं म्हणलं तर सिंहगड किल्ल्यावर नाही का बऱ्याच मोठ्या पाण्याच्या टाक्या आहेत. डोंगरातून येणारं पाणी साचवायचं ठिकाण या टाक्यांमध्ये जमा होतं. त्यासाठी ह्या टाक्यांची खास रचना केलेली होती. त्यामुळे नाही का आणि किल्ल्याच्या जवळ भागात किल्ल्यांवर लक्ष राहावा, तिथले सैन्याला सर्व पाणी पुरावा, स्वयंपाक, आंघोळ, प्यायला वगैरे सगळ्या सैन्याला सैन्य मोठ्या प्रमाणात असायचं. त्याच्यामुळे ह्या सगळ्या टाक्यांचं महत्व आपल्याला इथं कळतं. आणि ह्या किल्ल्याचं सांगायचं म्हटलं तर हा किल्ला मराठा साम्राज्यासाठी अत्यंत महत्वाचा किल्ला होता. कारण नाही का पुण्याच्या अगदी जवळ होता आणि उंच ठिकाणी असल्यामुळे शत्रू लवकर कुठून येतोय कुठून नाही हे पण दिसत होता. आजूबाजूच्या गडांची किल्ल्यांची पण नजर ठेवता येत होती. आणि सिंहगड किल्ला हा एक नाही का ट्रेकिंग पॉईंट म्हणून बघितला जातो. इथं तानाजी मालुसरे यांची समाधी होती ना, म्हणजे त्याच्यामुळे नाही का इथं सिंहगड किल्ला चढायला पण मस्त आहे. त्याच्यामुळे नाही का ह्या किल्ल्यावर नाही का एक ट्रेकिंग साठी मस्त पॉईंट म्हणून ह्या किल्ल्याकडे बघितलं जातं. म्हणजे आपण थोडा सगळेच माणसं बघतात आणि त्याच्यात असे म्हणतात की पवित्र झाला. तू याला 355 वर्षापूर्वी या ठिकाणी तानाजी मालुसरे वीर मरण आलं. तारीख वार शुक्रवार, तारीख 4 फेब्रुवारी इसवी सन 1670 साली 355 वर्षापूर्वी तानाजी मालुसरे यांनी गड कोंढाणा, मोगलांचा किल्लेदार, दिल्लीचा बादशाह औरंगजेबाचा लढाऊ किल्लेदार रणशूर उदयभान राठोड यांच्यापासून तानाजी मालुसरे गडाच्या पश्चिमेच्या बाजूनं 600 फूट खोल दरीतून यशवंत घोरपडे बंधूपासून द्रोणागिरीचा कडा चढून छापा घालून आणि किल्लेदार म्हणतात की सिंहगड किल्ल्यावरची पिठलं भाकर हे एकदम क्वालिटी आणि एकच नंबर लागत. जाऊ द्या म्हणलं पिठलं भाकर आपण तर नाही खाल्लं बरं का, पण तुम्ही जर खाल्लं असेल तर आपल्याला कमेंट मध्ये सांगायला नाही का, थोडं पण विसरू नका. पटकन कमेंट मध्ये सांगा तुम्ही पिठलं भाकर खाल्लंय का सिंहगड किल्ल्यावर आणि त्याची टेस्ट कसं काय. इथं सगळा सिंहगड किल्ल्याचा इतिहास होता आणि इथं तानाजी मालुसरेंचं जे स्मारक होतं म्हणजे जी समाधी होती त्याचा पण इतिहास होता. म्हणजे तानाजी मालुसरेंना नाही का जेव्हा त्यांचा अंत्यविधी करायची वेळ आली का उमठण का समथिंग काहीतरी गाव होतं, तिथं त्यांचा म्हणजे अग्नी दिली होती. तिथं अग्नी समाधी आहे आणि इथं फक्त समाधी आहे. त्याच्यानंतर पुढे गेल्या हायला इथं तर बरेच जत्रावानी दुकानं लागलेले होते. हायला हे चांगलं आहे आणि फॉरेनर बी इकडे गर्दी होती. आणि इथं मस्तपैकी आपली रेवडपुत्रा बाईक होती